नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे संक्रांत. तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ऋतुजा इथे बसले. ऋतुजाला सुट्टी होती, सॅटर्डे संडे आणि आज मंडे. उद्या ऋतुजा स्कूलला जाईल ना ऋतुजा. आणि ऋतुजासाठी आज काय गोड बनवलं नाही आहे. आज संक्रांत होती तर ऋतुजा काय खाल्लंस तू आज गोड? मी फक्त तिळगुळ खाल्ले. आज फक्त तिळगुळच जास्त नाही आवडत. ऋतुजांना आज काहीच बनवलं नाही गोड. काय बनवू आता गोड? काय बनवणार? बघते आता, काहीतरी विचार करते, काहीतरी गोड काहीतरी बनवते. काय बनवते समजत नाही आहे. तर तुझ्या बोलते मम्मा दूध हे बनवू फ्रूट. तर बघते मी आता घरामध्ये दूध आहे तर दूध आणि फ्रूट सॅलड तुम्हाला आज मी दाखवते. आज मी तुम्हाला दूध आणि त्याच्यामध्ये फ्रूट वगैरे टाकून तुम्हाला दाखवते काहीतरी वेगळं. व्हेजिटेबलचं ऐकलेलं सॅलेड, पण फ्रूट सॅलेड कधी नाही ऐकलं. तर मग मी आज फ्रूट सॅलेड बनवणार आहे. तर मग मी तुम्हाला पण शेअर करेल की कसे बनवते ती. आणि ऋतुजा इकडे खुश आहे. चला मग तू काय करतेस आता? अभ्यास करते. तर ऋतुजा आता अभ्यास करते, कारण ऋतुजा इथे बसली होती अभ्यासाला. तर मी ब्लॉगचा स्टार्ट केला, तशी लगेच उठून आली, मम्मा मी पण येते ना. तर चला मग दूध वगैरे गरम करायला ठेवूया आपण. काय आज बनवायचं जेवायला? जेवायला आज आहे डाळ भात भाजी. आता काय 2-3 दिवस नॉनव्हेज नाही आहे. तर आता इथे दूध वगैरे गरम करायला ठेवते. दूध आणलं आहे मी. तर चला मी दूध काढते गरम करायला, मग तुम्हाला मी दाखवते. तर इथे मी दूध गरम करायला ठेवलं आहे. इथे बघा. तर आता हे दूध आहे ते चांगलं उकळा येईपर्यंत गरम करायचं आहे चांगलं असं. तर इथे मी जे हे फ्रूट्स आहेत ते सगळे मी आता कट करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, बारीक बारीक कट करून. म्हणजे थोडेसे हे फ्रूट्स आहेत ते थंड होणार, त्याच्यामुळे मग मी आता बारीक कट करून घेते आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देते. केसर घेतली आहे. तर केसरमध्ये आपण थोडंसं दूध घालूया. आता हे आपण भिजत घालून ठेवून देऊया. तर इथे मी ड्रायफ्रूट घेतले आहेत. ते ड्रायफ्रूट आता मी कट करून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला सांगते ड्रायफ्रूट आपण कसे घालायचे आहेत ते त्याच्यामध्ये. तुमच्याकडे जे असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घ्या. मी इथे बदाम घेतले आहेत, काजू घेतले आहेत आणि किशमिश घेतले आहेत. तुम्हाला जे जास्ती घ्यायचे असले तर जास्ती पण घेऊ शकता. माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी घेतले आहेत आता. तर मी आता किशमिश आणि काजू बदाम, किशमिश आपल्याला कापायचे नाही आहेत, फक्त जे हे काजू आणि बदामच आपल्याला कट करायचे आहेत. तर मी ते कट करून घेते. आता मी जे ड्रायफ्रूट घेतले होते ते मी आता दुधामध्ये घालणार आहे. दुधामध्ये घालून घेतले ते आता मी मिक्स करून घेते. तुम्हाला जर वरून घालायचं असेल तर वरून पण घालू शकताय, पण दुधामध्ये थोडेसे शिजले ना की थोडे खायला टेस्टी लागतात. त्याच्यामुळे थोडेसे ड्रायफ्रूट आपण दुधामध्ये घालायचे आणि वरूनसुद्धा आपण घालू, पण थोडंसं दुधामध्ये घातल्यामुळे टेस्ट चांगली येते. दाताखाली येते ना तर छान लागतं खाताना. आणि इथे जे मी केसरचं दूध ठेवलं होतं भिजत ना, ते सुद्धा आता आपण घालूया. मग चांगला फ्लेवर सुद्धा येणार. थोडंसं गरम झाल्यानंतर तर इथे ही फ्रूट पावडर आहे, कस्टर्ड पावडर. ती सुद्धा आपण 1 चमचभर आपण दुधामध्ये घालूया. आता तापवणे बटर. तर इथे बघा मी 1 चमच साधं दूध दुसरं घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये आता हे मी मिक्स करून ठेवते. गरम दुधामध्ये डायरेक्ट नाही घालायचं आपल्याला साधं दूध बाजूला घेऊन त्याच्यामध्ये असं मिक्स करून 10 ते 15 मिनटं असं हलवून घ्यायचं आहे चांगलं. आणि त्याने काय होतं, एकदम घट्ट दूध होतं, त्याच्यामुळे मग जास्ती पण नाही घालायचं आपल्याला. ते बघू शकता कलर किती चेंज होतंय ते. आता हे मी मिक्स करून इथे साईडला ठेवून देते. आणि इथे जे दूध आहे ते पण आपलं आता तयार झालेलं आहे. 10-15 मिनिटानंतर आपण बंद करून ठेवूया. तर आता हे जे कस्टर्ड दूधमध्ये जे मिक्स केलं आहे आपण पावडर, ते आता आपण ह्याच्यामध्ये घालूया. थोडंसं करून घालायचं, एकदम नाही घालायचं आहे. थोडं करून आपण मिक्स करायचं.
त्याच्याने काय होतं, दूध एकदम घट्ट होतं. त्याच्यामुळे मग आपण थोडं 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 घालायचं दूध. इथे मी फ्रूट्स सगळे असे कट करून घेत आहे बारीक बारीक. केळीसुद्धा आणि ॲपलसुद्धा. आता एकदा परत हे सगळं आपण दूध मिक्स करून घेऊया. ते बघू शकताय खाली परत इतकी पावडर बसली आहे. आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करूया. साखर कधी पण नंतरच घालायची. तर इथे बघा कसा फ्लेवर आला आहे तो. तर इथे थोडी आपण इलायची पावडर सुद्धा घालूया. जास्ती नाही घालायची, थोडंसंच घालायचं आहे. तर इथे जे आपलं दूध आहे ते आता तयार झालेले आहे. ते बघा, तुम्हाला जर कस्टर्ड पावडर जास्ती घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, कारण की आम्हाला जास्त आवडत नाही, घट्ट जास्ती दूध आवडत नाही, पातळच आवडतं. त्याच्यामुळे मी 1 ते 1.5 चमचा टाकला आहे. तुम्हाला जर घट्ट हवं असलं तर तुम्ही आणखीन 2 ते 3 चमचासुद्धा घालू शकता. आणि जे मी फ्रूट्स कापले होते ते फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून दिलेले आहेत. तर आता हे दूध जे झाले आहे ते बंद करते. तरी ते दूध गॅस मी बंद करून टाकला आहे. आता हे दूध आपलं थंड व्हायला ठेवून देऊया फॅन खाली. इथे आपलं जे दूध मी 1 तासभर चांगलं थंड करून घेतलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण सगळे फ्रूट्स घालूया घेऊया. तर इथे मी ॲपल, चिकू सगळं जे कापलेलं आहे ते सुद्धा मिक्स करून घेते. तर इथे मी असं सगळं फळं मिक्स केले आहेत. ते बघू शकता. तर इथे बघू शकता मी काजू आणि बदाम सुद्धा वरून घातले आहेत. तर इथे आपलं असं दूध मी तयार केलं आहे. अजून मी 10 ते 15 मिनटं असे परत त्याला दुधाला फ्रीजमध्ये आपण दूध ठेवून देऊया. तर आता मी हे दूध फ्रीजमध्ये ठेवून देते. इथे बघू शकते आपला फ्रूट सॅलड असा तयार झालेला आहे. मी अर्धा तास फ्रीजमध्ये दूध एकदम थंड करून घेतलं आहे. तर बघा इथे आपला फ्रूट सॅलड असा तयार झालेला आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर इथे बघू शकते आपला फ्रूट सॅलड असा तयार झालेला आहे. ते बघा ऋतुजा कशी खायला बसली. ऋतुजा कसं झालंय? मस्त आहे. असं ऋतुजा बसली आहे खायला. ऋतुजा बोलते खूप छान झालंय. कधीच नाही खात ऋतुजाला हे असं आवडत नाही काहीच. दूध वगैरे तर कधी पियत नाही, पण आज घेतलाय आवडीने खायला. बोलते छान झालंय. होतो तिला कफ लगेच होतो. सांभाळून खा, सावकाश खा. छान. हां, नक्की ट्राय करा.